Hello friends, last period we have seen an epitome of courage and epitome of courage. Last passage of page number 63, though confined to a wheelchair with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts, Dr. Hawking is an authority on a profound subject of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society. काय पाहिलं आपण की तो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ऑन हिज बॉडी सेव फिंगर विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. जरी त्यांचं संपूर्ण शरीर त्या व्हीलचेअरला जकडले गेले होतं, कन्फाइंड, की जेणेकरून त्यांचं पूर्ण शरीरावरती किंवा बोटावरचं नियंत्रण थांबलेलं होतं, तरी देखील त्यांना त्यांच्या संगणकीयची त्यांचे विचार स्पष्ट करण्यासाठी संगणकाची मदत होत होती. डॉक्टर हॉकिंग इज ॲन अथॉरिटी ऑफ प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग हे जे घन अशा विषयावर ते बघा, प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स, विज्ञानाच्या विषयातील ते घन असे अधिकारी किंवा त्यांना थोडं बरंचसं नॉलेज होतं, ज्ञान होतं. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड टूअर्स हॅव बीन बेस्टवेड ऑन हिम. बेस्टवेड की बहाल करण्यात आली होती, दिलं होतं, ग्रँटेड ॲज अ ऑनर. ही इज द फेलोज ऑफ रॉयल सोसायटी, की त्यांना बरेचसे असंख्य किंवा बरेचसे असंख्य अशा प्रकारच्या ऑनररी डॉक्टरेट्स म्हणजे मानद डॉक्टरेट पदव्या त्यांना बहाल करण्यात आलेल्या होत्या. त्याबरोबरच लॉट ऑफ अवॉर्ड्स हॅव बीन बेस्ड ऑन हिम. त्यांना बऱ्याचशा पदव्या देखील बहाल करण्यात आलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ते रॉयल सोसायटीचे काय होते, फेलो होते. टर्न द पेज मला उलटायचं आहे. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि त्याबरोबर ते मेंबर सदस्य त्याचे US युनायटेड स्टेट नॅशनल अकॅडमी, USचे ते राष्ट्रीय अकादमीचे ते राष्ट्रीय अकादमी ऑफ सायन्सचे ते थोडक्यात सदस्य होते. अँड नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट पॅराग्राफ ऑफ पेज नंबर 64. In spite of being considered Einstein equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man, a simple down-to-earth man. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. In spite of being considered Einstein's equal in intelligence. बघा असं बघा थोडक्यात आइन्स्टाईनच्या बुद्धिमत्ते इतकीच, इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड इक्वल, म्हणजे आइन्स्टाईन हे कसे महान शास्त्रज्ञ होऊन गेले विद्यार्थी मित्रांनो. आणि आइन्स्टाईन अशा महान शास्त्रज्ञ यांच्या एवढीच बुद्धिमत्ता
या स्टीफन हॉकिंग यांना सुद्धा होती किंवा आहे. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. पण असं तरी सुद्धा डॉक्टर हॉकिंग एक विनयशील, हंबल, विनम्र किंवा विनयशील, हंबल, विनयशील किंवा विनम्र एक असे म्हणजे त्यांच्या आइन्स्टाईन एवढी बुद्धी असून सुद्धा ती एक विनयशील मनुष्य म्हणून त्या ठिकाणी परिचित आहेत. अ सिंपल डाउन टू अर्थ मॅन. ही हॅज authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. ते साध्या आणि विनम्र असे गृहस्थ की काय केलं, ही हॅज authored त्यांच्या स्वतःच्या मालकीची काय मेनी बुक्स, बरेच त्यांची पुस्तके, की सर्वसामान्य लेमन म्हणजे सामान्य माणूस. बघा लेमन कॉमन मॅन, सामान्य माणूस, हे सर्वसामान्य माणसाला समजेल अशा प्रकारची त्यांची पुस्तकी भाषा होती. ही हॅज authored मेनी बुक्स. त्यांनी जी काय त्यांची पुस्तके प्रकाशित झाली, त्या पुस्तकातील जी भाषा जी होती किंवा आहे ती एक सर्वसामान्य किंवा त्यांची जी कल्पनाशक्ती किंवा कल्पना त्या पुस्तकातील ही खूपच त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा प्रकारची आहे. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट, मार्मिक, हिज रायटिंग त्यांचे लेखन शैली बघा. हिज रायटिंग इज अ फुल ऑफ विट अँड ह्युमर. आपण हे वाक्य कसं म्हणता येईल, हिज रायटिंग इज फुल ऑफ नॉट ओनली विट बट ऑल्सो ह्युमरस असं म्हणता येईल. किंवा हिज रायटिंग इज अ फुल ऑफ विट ॲज वेल ॲज ह्युमर. मला विचारतील की ॲज वेल ॲजचा देखील वाक्य उपयोग करावे. जेव्हा कसं वाक्य येईल बघा, तिथं आपण वाक्य दिलं प्रत्यक्ष आपण, हिज रायटिंग इज full of wit and humor. आता हे बघतो काय सांगतात, यूज असं म्हटलं, यूज ॲज वेल असं म्हणते किंवा असं म्हणते ॲज वेल ॲज. कसं लिहायचं बघा असं, तर फक्त अँड काढायचं ठिकाणी विट, सॉरी अँड काढायचं ठिकाणी लिहायचंय his writing is full of wit as well असं पाहिजे नाही का, as well as humor. म्हणजे अँडच्या ऐवजी ॲज वेल ॲज उपयोग करा. किंवा हिज रायटिंग इज फुल ऑफ नॉट ओनली विट आणि अँड ठिकाणी पटायचं. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट आणि ह्युमर. विट कसं मार्मिक, ह्युमर म्हणजे विनोदी. हे त्यांचं लेखन शैली किंवा त्यांची लेखन शैली केवळ फक्त मार्मिकनेच भरलेली होते असं नाही, तर पूर्णपणे विनोद देखील होता. म्हणून his writing is full of not only wit and but and ठिकाणी but also humor. ओके, अशा प्रकारे.
तर त्यांचं लेखनामध्ये लेखनशैली केवळ मार्मिकच होती असे नाही तर विनोदी देखील होती. हिज स्टाईल इज अ सो ल्युसिड सुबोध. हिज रायटिंग इज स्टाईल पद्धत. हिज स्टाईल इज सो म्हणजे खूपच व्हेरी. सो म्हणजे त्याचा घ्यायचा म्हणून नाही घ्यायचा, व्हेरी. हिज स्टाईल इज अ व्हेरी ल्युसिड. त्यांची लेखन शैली खूपच सुबोध अशा प्रकारची होती. इतकी होती बघा, दॅट अ नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. नॉन सायंटिस्ट म्हणजे जे तज्ज्ञ विज्ञान तज्ज्ञ नाहीत किंवा शास्त्रज्ञ नाहीत त्यांना सुद्धा त्यांची भाषा समजू शकत होती. त्यांची स्टाईल, त्यांचे रायटिंग, द स्टाईल ऑफ हिज रायटिंग, त्यांच्या लेखनाची जी पद्धत सो ल्युसिड, त्यांची खूपच सुबोध होती की नॉन सायंटिस्ट कॅन बी अंडरस्टँड हिम. जे विज्ञानतज्ञ नाहीत किंवा जे शास्त्रज्ञ नाहीत त्यांना सुद्धा त्यांची सुबोध अशा प्रकारची भाषा समजत होती. हिज अ बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. आणि त्या काळामध्ये ऑफ आवर टाइम च्या काळामध्ये अ ब्रीफ ऑफ हिस्ट्री, द नेम ऑफ द बुक, त्याच्या पुस्तकाचं नाव आहे अ टाईप ऑफ बुक. तर एक त्यांचं जे अनेक त्यांची पुस्तक संग्रह प्रसिद्ध झालेत त्यापैकी एक पुस्तक अ ब्रीफ ऑफ हिस्ट्री ऑफ टाईम. तर काळाचा संक्षिप्त इतिहास, ब्रीफ म्हणजे संक्षिप्त, तर हिस्ट्री म्हणजे इतिहास आणि टाईम म्हणजे काळाचा संक्षिप्त इतिहास हे जे पुस्तक आहे ते आजच्या या काळामध्ये सर्वाधिक खपापैकी एक होते. तर इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाईम. तर त्या काळामध्ये एक अनेक सर्वाधिक खप ज्या पुस्तकांचा होता त्याच्यामध्ये ब्रीफ ऑफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल, त्याचा उल्लेख करावा लागेल की त्या काळामध्ये पुस्तकाची विक्री जास्त होत होती, सर्वाधिक खप होत होता. त्यापैकी हे एक ब्रीफ ऑफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तकसुद्धा त्या काळामध्ये खूप खप होत असे. नेक्स्ट पॅरेग्राफ. ऑन बीइंग आस्क्ड how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says, not very different from the rest. I try and lead as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing which are not meant. One being asked, पुढे तसं विचारलं आहे म्हणजे असं जेव्हा त्यांना विचारलं गेलं, वन बिंग आस्क्ड जेव्हा त्यांना विचारलं जात असे काय की हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, की हा ALS हा महाभयंकर आजाराबद्दल हाऊ यू फील, तुम्हाला कसं, त्यावर तुम्हाला तुमचं काय मत आहे, तुम्हाला कसं वाटतं, हाऊ फील्स, तुम्हाला कसं वाटतं काय अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, हा महाभयंकर ALS आजाराबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांना विचारलं जातं. त्यामध्ये काय मला सांगतात, डॉक्टर हॉकिंग सेज द क्विंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम. क्विंटेसेन्स आपल्याला दिला आहे बघा, डाव्या साईडला पट्टे दिलेलं आहे. क्विंटेसेन्स म्हणजे अ परफेक्ट एक्झाम्पल, एक उत्कृष्ट उदाहरण. ऑप्टिमिझम पण दिला आहे बघा, स्टेट ऑफ हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह बिलीव्ह, थोडक्यात आशावाद. ऑप्टिमिझम म्हणजे काय, आशावाद. आशावादाचं एक उत्कृष्ट उदाहरण डॉक्टर हॉकिंग सांगतात. अँड होप सेज, बघा की आशावादाचं एक उत्कृष्ट उदाहरण आणि थोडक्यात सत्य, होप, एक आवड, त्या ठिकाणी आनंद,
ते आवडीने त्या ठिकाणी सांगतात की नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांपेक्षा वेगळं असं काय वाटत नाही. नॉट व्हेरी डिफरंट ही वेगळं असं काय कशापेक्षा तर फ्रॉम द रेस्ट इतरांपेक्षा वेगळं असं काय वाटत नाही. आय ट्राय अँड लेट ॲज अ नॉर्मल अ लाईफ ॲज अ पॉसिबल अँड नॉट टू थिंक अबाउट माय condition or regret the things. It prevents me from doing with the are not many. I try and live the normal life as a possible. जेवढं शक्य होईल तेवढं मी एक सर्वसामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. And not to think about my condition. आणि माझ्या जे काय शारीरिक स्थितीबद्दल माझी काय कंडिशन त्यांची कंडिशन शारीरिक स्थिती या माझ्या शारीरिक स्थितीबद्दल मला त्याचं काही कुठल्या बाबतीमध्ये खेद वाटत नाही. रिग्रेट थिंग इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मी की त्याबद्दल माझ्या शारीरिक परिस्थितीबद्दल मला त्याचा काही खेद वाटत नाही. नेक्स्ट पॅराग्राफ. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Okay? Dr. Hawking firmly believes त्यांचा अगदी त्यांचा विश्वास आहे काय that in the next millions हजारेक वर्षामध्ये पुढे खरे लाखो हजार वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स की सायन्स म्हणजे विज्ञान काय करेल तर विश्वातील प्रारंभ विज्ञान जे आहे ते काय करेल तर शोध लावेल डिस्कवर द कोर ऑफ द युनिवर्स विश्वाचा प्रारंभ त्यानंतर विश्वाचा शोध इतिहास त्याचा उगम इतिहास आणि मे बी यू हॅव प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज आणि कदाचित या विश्वाचा नाश हे देखील विज्ञान त्या ठिकाणी काय करेल शोधून काढेल असं डॉक्टर हॉकिंग यांचं ठाम विश्वास आहे. फर्मली बिलीव्स डॉक्टर हॉकिंग यांचा ठाम विश्वास आहे की पुढील काळामध्ये हजारो लाखो वर्षामध्ये विज्ञान काय करेल तर या विश्वाचा प्रारंभ विश्वाचा जो उदय किंवा विश्वाचा इतिहास हे कदाचित या विश्वाचा नाश अंतिम नाश याबद्दलची माहिती नक्कीच विज्ञान शोधून काढेल असा एक ठाम विश्वासाने डॉक्टर हॉकिंग सांगतायत की त्यांचा विश्वास आहे. And last paragraph of this lesson, an epitome of courage. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. Like Dr. Hawking, तर डॉक्टर हॉकिंग सारखे देर आर मेनी पीपल जसे आपण आता डॉक्टर हॉकिंग स्टीफन हॉकिंग यांची माहिती पाहिलेली आहे किती म्हणजे त्यांच्यावरती बरेचसे संकट किंवा पूर्ण शरीर आजाराने पीडित किंवा जखडलेलं होतं तरी सुद्धा त्यांची स्वप्न किंवा त्यांची जिद्द चिकाटी की ते आपल्या त्या ठिकाणी दिसून येत आहे. अशा त्यांच्यासारखे देखील आज कित्येक लोक लाईक डॉक्टर हॉकिंग म्हणजे हॉकिंग सारखे असणारे देर आर मेनी पीपल बरेचसे लोक हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज ऑन इन देअर लाईव्स. तर अशा धैर्य त्यांचं बघा ते सारखे धैर्य त्या ठिकाणी प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतात बघा. हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज इन देअर लाईफ त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं धैर्य प्रदर्शित करत असतात. अँड लेट अस सॅल्यूट all those brave people. तेव्हा अशा या महान वीरांना ठीक आहे
अशा या महान वीरांना खरं तर आपल्या बघा की हु इन स्पाइट ऑफ बिंग डिसेबल्ड स्ट्राइव्ह टू डू देअर बेस्ट, की आपल्या अपंगावरती औपचारिकरित्या बघा अलौकिक अशा ठिकाणी कार्य करून या सर्व जे आपल्या जे अपंग मिळाले आहे त्या आपल्या अपंगावरती मात करीत अलौकिक कार्य त्या ठिकाणी प्राप्त केले असतात. अशा या महान अशा हिम्मतवान लोकांना की जे डॉक्टर हॉकिंग सारखेच आपल्या शरीरावरती मात करून काहीतरी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात, असे या सर्वांना शतशः प्रणाम. आणि या ठिकाणी बघा हा लेसन संपलेला आहे. ठीक आहे, आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. याच्यावरचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे ते लगेच तुम्ही सोडवायचं आहे. आवश्यक वाटला तर मी तुम्हाला ते सोडवून देईन, पण तुम्ही त्या ठिकाणी लगेच बऱ्याचशा मी जवळजवळ 99% इंग्लिश वर्कशॉप काय की तुम्हाला सोडवून दिलेले आहेत आणि काय वास्तवात तुम्ही सोडवायचे असतात, परंतु वेळ आहे मी घेतोय कारण तुम्हाला प्रत्यक्ष वर्गामध्ये येता येत नाही म्हणून तुम्ही ते बघणार नाही या उद्देशाला मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष इंग्लिश वर्कशॉप सोडवून देतोय. पण तुम्ही देखील काय करायचं आहे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, थांबवायला गेले आपण.